हाय गाइज व्हॉट्सअप वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो ब्लॉगचा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की ब्लॉग कशाबद्दल होणार आहे. सो येस, आम्ही फायनली चालू आहे एका ट्रिपला. मी, चिंटू, आर्य, चिंटूचे आई बाबा, गोटू आणि माझी बहीण. आणि वेद नाही, बिकॉज वेदला त्याच्या मावशीच्या 50च्या बड्डेला यायचं आहे. सो वी विल मिस वेद. पण आम्ही आता चालू आहे, रेडी झालेलो आहे. आमची गाडी पण आलेली आहे. सो लेट्स गो, जाऊया ट्रिपला. स्टॉप नंबर 1. आम्ही जेवायला ब्रेक घेतला आहे. आता आम्ही जेवतोय. म्हणजे जेवल्यावरती मग आमची जर्नी आम्ही रिझ्यूम करू परत. आता आम्ही जेवून परत निघालेलो आहे. वी आर सिटिंग हिअर बॅक साईड. बाकीचे लोक पुढे बसलेत. सो येस, आता आम्ही थोड्या पोहोचू. सो आता मी तुम्हाला भेटू डायरेक्ट तिकडे गेला. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता फायनली आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. सो आम्ही पहिले वेगळीकडे गेलेलो, म्हणजे आम्ही पहिले आधी एक वेगळा हॉटेल बघितलेला. सो जो आम्हाला आवडला नाही. सो म्हणून आम्ही आता तिथून दुसरीकडे आलो आहे. सो आता आम्ही आहे सध्या नागावमध्ये. नागाव बीच आमच्या हॉटेलपासून फक्त 7 मिनटं लांब आहे. सो येस, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सला 7 मिनटं. गाडी घेऊन गेलो तर 2 मिनटात पोचू. सो येस, आणि आम्ही आता थांबलो आहे मुद्रा विला अँड रिसॉर्ट या हॉटेलमध्ये. सो हॉटेल खूप चांगलं आहे. मी तुम्हाला आता दाखवतो जरा आजूबाजूचा एरिया आणि आमचा रूम पण दाखवतो. सो येस, लेट्स गो. आता आम्ही चाललो आहे बीचवर. सो आता आम्ही चाललो आहे बीचवर. सो मी हे कपडे घातलेत. दिस इज माय आउटफिट. आणि म्हणजे मी आतमध्ये शॉर्ट्स घातले. सो बीचवरती भिजायचं झालं तर मी जीन्स काढीन, शर्ट काढीन आणि शॉर्ट्सवरती भिजेन. सो लेट्स गो, बाय बाय. सो हा आमचा हॉटेल आहे. हा त्याचा पूल आहे आणि ही ती प्रॉपर्टी आहे. सो येस, आणि आम्ही तो रूम घेतला आहे. ॲज यू कॅन सी, हा जो रूम दिसतोय तुम्हाला, त्यातून आता चिंटू बाहेर आला आहे. सो तो आमचा रूम आहे. सो येस, आता सगळे रेडी होत आहेत. सो सगळे रेडी झाल्यावर आम्ही जाऊ पूलमध्ये बोलतो बीचवर. आणि मग आम्ही तिकडे जाऊन एन्जॉय करू. सो लेट्स गो. चाललोय पाण्यात बिकॉज आमचे फोटो काढून चालले आहेत. सो आता कपडे चेंज करायची बारी आलेली आहे. कपडे चेंज करूया आणि मग पूलमध्ये जाऊया. आय होप तुम्हाला हा आवाज येत असेल बिकॉज तिथे जाम हवा आहे.
पाण्यात गेलो. त्याच्यानंतर आम्ही काय बोलतो त्याला ATV राईड केली. त्यानंतर आम्ही घोडागाडी राईड केली आणि आता आम्ही चाललो आहे परत आमच्या हॉटेलवरती. लेट्स गो, तिकडे जाऊया, चेंज करूया आणि मग परत पूलमध्ये जाणार आहे आणि मग पूलमधून आम्ही जाणार आहे जेवायला. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता पूलवरनं बोलतो, बीचवरनं आल्यावर त्या हॉटेलमध्ये आलो, फ्रेश झालो. मी पूलमध्ये नाही गेलो, आर्य, चिंटू आणि फोटो वगैरे गेलेले, पण मी नाही गेलो. मी आंघोळ केले, रेडी झालो आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला बाहेर. सो आम्ही नलिनी काकूंच्या रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे, कोळींबाई. सो लेट्स गो, जाऊया, तिकडे गेलो तुम्हाला भेटतो. मग बघू द्या ना. अरे क्या सेलिब्रिटी आहे का मी? बंद करतो. The next morning. हाय गाईज, वेलकम बॅक. इट इज द नेक्स्ट डे. सो सकाळी उठल्यावर मी काय ब्लॉग नाही केलं बिकॉज आम्ही सकाळी उठलो आणि उठल्या आम्ही पूलमध्ये गेलो. सो मी ते एक ब्लॉग केलं आहे. सो ते तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल. आणि आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. सो येस, आता बाकीचे अर्धे रेडी होत आहेत. सो ते रेडी झाल्यावर आम्ही निघू आणि मग जाऊ पहिले कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला. सो तिकडे जेवू आणि मग नंतर मावशीसांना गणपती बघायचा हमरापूरला. सो तिकडे जाऊ, तिकडे गणपतीच्या मूर्त्या बघू आणि जर आवडली तर बुक पण करू आणि मग निघू घरी जायला. सो लेट्स गो, बाय गाईज. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता मी खूप वेळानंतर ब्लॉग करतो. सो आम्ही हमरापूरला गेल्यानंतर मी त्यानंतर काय ब्लॉग नाही केलं. आम्ही हमरापूरला गेलो, गणपती बघितले, तिकडून निघालो आणि आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो जेवायसाठी. काल आम्ही येताना जेव्हा हॉटेलमध्ये थांबलो त्याच हॉटेलमध्ये आता आम्ही थांबलो आहे परत जेवायला. सो आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघू आता घरी जायला फायनली. सो येस, आता म्हणजे डायरेक्ट घरी जायचं, आता कुठे मध्ये जायचं नाही. सो म्हणून फायनली बोललो. सो येस, आता सगळे जेवतात, अजून अर्धे लोक बाहेर. सो ते जेवतील, मग आम्ही निघू आणि मग घरी जायला आता अजून 2 तास लागतील. सो तेवढा वेळ अजून मला गाडीत काढायचा आहे. सो जाईन आता मी गाडीत जाऊन डायरेक्ट झोपेन. सो मी ब्लॉग नाही करणार. सो मी आता तुम्हाला भेटेन डायरेक्ट घरी गेल्यावर. डायरेक्ट यार दे ना चला चिट्टीला बोललो.